जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक तत्वांनुसार आणि भारत सरकारचा तंबाखू नियंत्रण कायदा 2003 नुसार जागतिक तंबाखूजन्य पदार्थ विरोधी दिनी रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांच्या उपस्थितीत शेकडो रत्नागिरीकरांनी जिल्हा तंबाखूजन्य पदार्थ मुक्त करण्याची शपथ घेतली। जिल्हा आरोग्य प्रशासन आणि जिल्हा पोलीस प्रशासनाने अशा प्रकारचे उपक्रम राबविण्याचं आवाहन यावेळेस केलं। जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त जगभर विविध उपक्रम आयोजित केले जातात। त्याचप्रमाणे रत्नागिरीत देखील मायबाप बालसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून तंबाखूजन्य पदार्थ मुक्तीसाठी पोस्टर प्रदर्शन, पथनाट्य, प्रबोधनपर व्याख्यान तसेच तंबाखू सेवन विरोधी शपथ आदी कार्यक्रमांचे आयोजन जिल्हाभर करण्यात येणार आहे। दरम्यान पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या 300व्या जयंतीनिमित्त स्वयंवर मंगल कार्यालय येथे आयोजित कार्यक्रमात मायबाप बालसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून शपथ ग्रहण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं। बोलताना तंबाखू, जर्दा, खर्रा आणि धूम्रपान यांच्या दुष्परिणामांची मला जाणीव आहे, म्हणून मी जन्मभर या व्यसनांपासून दूर राहण्याचा संकल्प करत आहे। माझे कार्यालय, माझे घर, माझा परिवार तंबाखूमुक्त राहावा, इतरांनी तंबाखूजन्य पदार्थाचा परित्याग करावा यासाठी मी प्रयत्न करेन। भारत सरकारचा तंबाखू नियंत्रण कायदा 2003 ची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी मी सतत प्रयत्नशील आहे। माझ्या आधिपत्याखाली सर्व आरोग्य संस्था तंबाखू मुक्त करेल। मी माझे कार्यालय, माझे घर, माझे गाव आणि माझा महाराष्ट्र तंबाखू मुक्त करण्याचा प्रयत्न करेल। करा सुदृढ हृदयाचा स्वीकार, द्या तंबाखूला नकार। धन्यवाद। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राइब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।